पिंजरा पिंजरा रे। तू वीरचा पिच्छा सोडू नकोस। सध्या तो त्या पोरीशी वाईट वागतोय आणि तुझ्याशी खूप चांगला वागतोय, हेच आपल्याला हवंय। आपण एक काम करूया का? म्हणजे मी आपल्या वकिलाशी बोलते, आपण आपल्या बाजूने सगळी तयारी करून ठेवूया, म्हणजे सगळे कागदपत्र तयार ठेवूया आणि वीरला सांगूया, बाबा रे हे बघ, हे कागद याच्यावरती सह्या कर। ठीक आहे, मी लगेच वीरच्या मागे लागते। चिरंजीव, या सुपीकडे काय काम आहे तुमचं? कोण सुपी? बघितलं, त्याला ठाव बी नाही कोण सुपी आहे ती। मग त्या आनंदी विषयी म्हणाली, त्या सुपीकडे तुमचं काम आहे म्हणून। आनंदी असं म्हणाली? डोकं फिरलंय का हिचं? आत्ता जाऊन जाब विचारतो तिला मी। जाऊ दे चिरंजीव, जाऊ दे। नाही जाऊ दे कसं काय तात्या? आता मात्र हद्द झाली। इथे मी माझ्या बापाला बाप म्हणत नाही, तिथे हिला कोणी अधिकार दिलेत हे सगळे? आता विचारतो हिला। आई पण नारायणी इथे आली ना, तर तिला इथेच थांबून ठेवा, म्हणजे अशा अवस्थेत तिच्या समोर तमाशा नको। भाई बरोबर। उगाच कशाला विषय वाढ? नाही तात्या, असं कसं काय? जे अधिकार मी माझ्या बापाला दिले नाहीत ते काय तिला दिलेत का? हे आनंदे, मला सांग, समजतेस काय तू स्वतःला? प्रत्येक वेळी काहीतरी शहाणपणा करत असतेस। तात्या म्हणजे काय कोणी शेमडा पोरे असं बोलायला त्यांच्याशी? असं काय झालं पुढे? झालं तुझं? ऐक ऐक ऐक, तो ओजस आहे ना, त्याचा फोन आला होता, तो इथे यायला निघालाय। आनंदी लगेच गोरख दादाला सांगायला हवं। गोरख दादा, आपली शिकार टप्प्यात येते आपल्या। हो, ओजस गावात येतोय। ठीक आहे, तू ये संध्याकाळी आलास की बोलू। तुम्हाला माहितीये, नारायणीच्या नावावरती काहीही नाही म्हणून तात्या तिला नांदवत नाहीये। आता त्याचं तोंड बंद करायला म्हणून तरी सध्या आपण सगळं नारायणीच्या नावावर करूया। मला विचार करायला थोडा वेळ दे, मी असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत। हो, बरोबर आहे तुमचं, मी सुद्धा असं काही लगेच करणार नाहीये। फक्त म्हटलं वेळ आली तर तसं करावं लागेल, एवढं फक्त तुमच्या कानावर घालून ठेवते। हे बघ सरस्वती, बस, हा विषय आपण इथेच थांबूया, कारण मला याही पेक्षा महत्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे। मला माझ्या दोन मुलींपेक्षा महत्वाचं काहीच नाही। आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या एका मुलीबद्दलच आहे। म्हणजे? वीरला आनंदीपासून डिवोर्स हवाय, त्याला आता तिच्याबरोबर राहायचं नाही। काय सांगतेस काय तू? तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका। किती दुर्दैवी बाप आहे मी। माझी एक मुलगी दुःखी झाल्याशिवाय दुसरी मुलगी सुखी होऊच शकत नाही। तुम्ही म्हणजे गावची शान आहात। माझी छाती जर फोडली ना तर तुमचं दर्शन होईल। फोडू छाती, घेऊन ये। वा वा तात्या वा। त्याच्यापेक्षा एक काम कर ना, माझ्या दोन पुतण्या आहेत तुझ्या घरी, त्यांना हे बघ गोरख शेठ, हाच तुमच्या मधला आणि माझ्या मधला फरक आहे। तुम्ही त्यांना पुतण्या म्हणता, पण मी त्यांना माझ्या स्वतःच्या लेकी समजतो। फक्त तात्या कसं आहे ना, त्याच्यातली एक पुतणी जी आहे आनंदी, तिच्यावर माझा जरा जास्त जीव। त्यामुळे तिला त्रास वगैरे झाला तर हे छाती फोडणं वगैरे राहू दे, मी डोकी फोडून एकेकाची। तुझ्या लेकीला भेटून येतो। आईले गोरखचं आता जरा जास्तच बिल झाले। अक्केला आता सांगितलंच पाहिजे, तुझ्या पोरीला नांदवायचं असेल तर या गोरखला उडाव, नाही तर पोरीला घेऊन जा घरी। नेमका कुठे कडमडायला गेला कुणास ठाऊक, फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा। त्याचं नशीब फाटकय की माझं नशीब फुटकय मलाच कळत नाहीये। तेव्हा मला माहितीये मी पाप करते, पण मी हे सगळं माझ्या वीरसाठीच करते। मला माफ कर। पिंजरा